मित्रांनो, अर्थसाक्षर व्हा. आपल्याला असेट्स आणि लायबिलिटी यातला फरक नक्की समजला पाहिजे. यातला फरक समजला तरच आपण खूप पैसे कमावू शकतो व आपल्या आयुष्याची पूर्ण मजा घेऊ शकतो. पैसे कमवण्याचा सर्वात चांगला मार्ग, सर्वात चांगला ऑप्शन म्हणजे पैशाला अजून पैसे कमवायला लावणे. खूप पुस्तके वाचल्यानंतर मला समजले की भविष्यात आपल्याला फायनान्शियली स्टेबल व्हायचे असेल तर पैशाला कामाला लावलेच पाहिजे, नाहीतर मरेपर्यंत काम करावं लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाला कामाला लावण्याचे म्हणजेच गुंतवणूक करण्याचे 10 मार्ग बघणार आहे. यातले पहिले 5 मार्ग हे फिक्स्ड रिटर्न देणारे आहेत आणि यातली रिस्क खूप कमी आहे. तर राहिलेले 5 मार्ग यामध्ये थोडी रिस्क आहे, पण यातून मिळणारे रिटर्न्स हे खूप जास्त असतात. या व्हिडिओमधील काही मार्ग आपल्याला माहिती असतील, पण काही मार्ग असे आहेत ज्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर आपण करोडपती बनू शकतो. शेवटचे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला पॉईंट आहे FD. FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट. ही कोणत्याही बँक, पोस्ट ऑफिस आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे दिली जाणारी ठेव योजना आहे. या योजनेमध्ये निश्चित कालावधीसाठी जमा केलेल्या रकमेवर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते. FD हा बचत करण्याचा एक अतिशय सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. गुंतवणूकदारांना सर्वात मोठा फायदा म्हणजे FD खाते सुरू करण्याआधीच किती व्याजदर आहे, मुदत संपल्यानंतर किती रक्कम मिळेल याची माहिती मिळते. हे आहेत 2024 मधील FD वरील व्याजदर. यामध्ये आपण बघू शकता की FDचा कालावधी कमीत कमी 7 दिवस ते जास्तीत जास्त 10 वर्ष आहे आणि यामध्ये मिळणारे व्याज हे 3 ते 7.5% एवढे आहे. 5 वर्षांसाठी FDमध्ये पैसे जमा केल्यानंतर गुंतवणूकदारांना आयकरातून सूट मिळते. FDच्या रकमेच्या 90% कर्ज देखील मिळते. अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना FDवर क्रेडिट कार्ड देखील देतात. FD योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याज दिले जाते. दुसरा पॉईंट RD म्हणजेच रेकरिंग डिपॉझिट. ज्या लोकांना एकदम जास्त पैसे भरता येत नाहीत त्यांच्यासाठी RD हा मस्त मार्ग आहे. RD ही एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे. तुम्ही कोणत्याही बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करू शकता. FD आणि RDचे नियम बऱ्यापैकी सारखेच आहेत. महानगर आणि शहरी भागात 500 रुपये, तर निमशहरी आणि ग्रामीण भागामध्ये 100 रुपयांमध्ये RD खाते उघडता येते. RDचा व्याजदर साधारणपणे 3% पासून 8% असतो. या टेबलमध्ये आपण या वर्षाचे RDचे व्याजदर बघू शकता. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती RD खाते उघडू शकते. RDमध्ये तुमचे 12 हप्ते जमा केले असतील तर तुम्हाला कर्ज देखील मिळते. तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50% कर्ज पोस्ट ऑफिस देते. नेक्स्ट ऑप्शन PPF म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. नोकरदार आणि नोकरी न करणाऱ्या व्यक्तींसाठी PPF योजना ही गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगली योजना मानली जाते. PPFचा समावेश हा एक्झेम्प्ट या कॅटेगरीत येतो. तसेच PPF खातेधारकांना करमुक्त व्याज देखील मिळते. PPF खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये उघडता येते. याचा लॉक इन कालावधी हा 15 वर्षाचा आहे. यामध्ये कमीत कमी 500 तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आर्थिक वर्षामध्ये भरता येतात. PPFवरील व्याजदर वार्षिक चक्रवाढ दरानुसार 7.1% आहे. PPF योजनेला भारत सरकारचा पाठिंबा आहे. या योजनेमध्ये हमखास जोखीममुक्त परतावा मिळतो. पुढचा पॉईंट आहे किसान विकास पत्र. पोस्ट ऑफिसद्वारे एक योजना चालवली जाते ज्यामध्ये पैसे दुप्पट केले जातात. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र. किसान विकास पत्रावर सध्या 7.5% वार्षिक व्याज उपलब्ध आहे. सध्याच्या व्याजदरानुसार किसान विकास पत्र योजनेतील पैसे 115 महिन्यात म्हणजेच 10 वर्ष आणि 3 महिन्यात दुप्पट होतात. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्षे असावे. यामध्ये आपण 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये,
50,000 रुपये गुंतवू शकतो. किसान विकास पत्राचा एक तोटा म्हणजे यात कोणताही टॅक्स बेनिफिट नाही. चला तर मग आता नेक्स्ट पॉईंट बघूया. तो आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक निश्चित उत्पन्न देणारी योजना आहे. यामध्ये आपण कमीत कमी 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतो. या योजनेमध्ये आपण 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असतात. NSCच्या खरेदीवर कोणतीही मर्यादा नाही. एखादी व्यक्ती कितीही NSC खरेदी करू शकते. मात्र गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 1,000 रुपये हवे असतात. या NSCवर आपल्याला कर्ज देखील मिळू शकते. सर्व भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. फक्त कोणतीही ट्रस्ट आणि HUF कुटुंबे यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. आतापर्यंत आपण जे पर्याय पाहिले त्यात यामध्ये रिस्क कमी आणि रिटर्न्स देखील कमी आहेत. आता यापुढे जे पर्याय बघणार आहे त्यामध्ये रिस्क पण आहे आणि रिटर्न देखील जास्त मिळतात. आपल्याला महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळाले पाहिजेत तरच आपण श्रीमंत होऊ शकतो. पहिला पॉईंट आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. रिअल इस्टेट म्हणजे एक स्थावर मालमत्ता. यामध्ये एक जमिनीचा तुकडा किंवा त्यावर असलेले बांधकाम हे असते. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण एखाद्या जमिनीचा तुकडा किंवा जमिनीच्या तुकड्यावर बांधलेले घर, फार्म हाऊस, इमारत, हॉस्पिटल, हॉटेल, कार्यालय यापैकी कोणतीही गोष्ट खरेदी करून नंतर विकू शकतो. आपण एखादी जागा किंवा इमारत खरेदी केल्यानंतर त्या क्षेत्राचा विकास किती होतो त्यावर आपण खरेदी केलेल्या जागेचा आणि इमारतीची किंमत ठरते. समजा आपण घेतलेल्या जमिनी शेजारी डीमार्ट सुरू झाले किंवा शेजारून हायवे गेला, अशा वेळी आपल्याला यामध्ये खूप जास्त फायदा होतो. या जगामध्ये जमीन लिमिटेड आहे आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रिअल इस्टेटची किंमत डेली वाढत आहे. काही संस्थांच्या सर्वेनुसार मागच्या 10 वर्षामध्ये रिअल इस्टेटने 10% रिटर्न दिले आहेत. पण रिअल इस्टेटचा सर्वात मोठा तोटा म्हणजे यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे खूप पैसे पाहिजेत. नेक्स्ट ऑप्शन आहे गोल्ड इन्व्हेस्टमेंट. सोने केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे. आपण 5 वेगवेगळ्या प्रकारे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ज्यामध्ये फिजिकल गोल्ड, गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड, सोवेरियन गोल्ड बॉन्ड आणि डिजिटल गोल्ड हे प्रकार येतात. बिझनेस आउटलुक इंडिया या वेबसाईटनुसार गोल्डने मागच्या 20 वर्षामध्ये 11.2% रिटर्न दिले आहेत. नेक्स्ट पॉईंट म्हणजे करन्सी इन्व्हेस्टमेंट म्हणजेच चलन गुंतवणूक. करन्सी इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणत्याही चांगल्या प्रगती करणाऱ्या देशाचे चलन कमी किमतीला विकत घेणे आणि काही वर्षांनंतर ज्यावेळी त्या चलनाची किंमत वाढेल त्यावेळी फायद्यामध्ये विकणे. पण जर त्या चलनाची किंमत घसरली तर आपल्याला तोटा देखील होऊ शकतो. आपण कोणत्याही फॉरेन एक्सचेंजमधून वेगवेगळ्या देशाचे चलन विकत घेऊ शकता. ही खरेदी करण्यासाठी एक्सचेंज आपल्याकडून काही फी घेतात. परकीय चलनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपण क्रिप्टोकरन्सीबद्दल बोलत नाही. क्रिप्टोकरन्सी खूप जास्त रिस्की आहे. मी स्वतः त्यापासून लांब राहिलो आहे आणि तुम्हाला पण ॲडवाईस करेन की क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करू नका. गुंतवणुकीचा सर्वात साधा आणि सोपा मार्ग म्हणजे आपल्याला जी गोष्ट समजते त्या ठिकाणी पैसे गुंतवणे आणि जी गोष्ट समजत नाही त्या ठिकाणी पैसे नाही गुंतवायचे. एवढं सिंपल आहे. पण माहिती नाही लोक का म्हणून गुंतवणुकीला खूप किचकट बनवतात. मी स्वतः काही वर्षांपूर्वी $1,000 43,000 रुपयांना विकत घेतले होते आणि आज त्याची किंमत 83,000 रुपये झाली आहे. यामध्ये रिस्क तर आहेच पण फायदा पण त्याच पटीत होतो. तुम्ही पण असंच करू शकता आणि आपल्या पैशाला कामाला लावू शकता. चौथा पॉईंट म्युच्युअल फंड. आपण TV वर जाहिरात पाहतो, म्युच्युअल फंड सही है. या जाहिरातीमुळे लोकांना म्युच्युअल फंडबद्दल माहिती झाली आणि लोकांची म्युच्युअल फंडमध्ये आवड निर्माण झाली. आपल्या चॅनलवर म्युच्युअल फंड म्हणजे काय
याचा डिटेल्ड व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की पहा. आपले म्युच्युअल फंडबद्दलचे सारे डाऊट्स क्लिअर होतील. त्या व्हिडिओची लिंक आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आपण म्युच्युअल फंडमध्ये आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकतो. जसे की लमसम म्हणजेच एक साथ मोठी गुंतवणूक करणे आणि दुसरी म्हणजे SIP. तसेच आपण टॅक्स वाचवण्यासाठी देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये आपण कमीत कमी 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो. मागच्या 25 वर्षांमध्ये म्युच्युअल फंडने 18% रिटर्न दिले आहेत आणि त्यातील 6% जर इन्फ्लेशन वजा केले तर निव्वळ 12% रिटर्न्स म्युच्युअल फंडने दिले आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया म्हणजेच AFMIच्या रिपोर्टनुसार डिसेंबर 2023च्या अखेरीस 17,000 करोड रुपये लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. तुम्ही जर अजून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली नसेल तर आजच सुरू करा आणि आपल्या पैशाला कामाला लावा. जर आपण फक्त 3,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये 25 वर्षांसाठी SIPद्वारे गुंतवले तर आपली टोटल इन्व्हेस्टमेंट होते 9 लाख रुपये आणि त्यावर आपल्याला रिटर्न्स हे जवळजवळ 48 लाख रुपये मिळतात आणि संपूर्ण मिळणारी रक्कम ही 57 लाख रुपये होते. ओ माय गॉड, खरं वाटत नाही ना? पण खरं आहे ते. चला मग म्युच्युअल फंडमध्ये आजच पैसे गुंतवा. आणि सर्वात शेवटचा पॉईंट बघूया, तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता शेअर मार्केट. एक्सपर्ट लोकांचे म्हणणे आहे की सर्वात जास्त फायदा हा शेअर मार्केटमध्येच होतो, पण सर्वात जास्त रिस्क सुद्धा शेअर मार्केटमध्येच आहे. आपण राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी यांना नक्कीच ओळखत असाल. हे लोक शेअर मार्केटमुळेच आज अब्जाधीश झाले आहेत. तुम्ही म्हणाल की यांचे उदाहरण तर सर्व लोकच देतात. ओके, आपण काही दिवसांपूर्वी या काकांचा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. या व्हिडिओमध्ये काका सांगतात की त्यांच्याकडे 10 करोड रुपयांचे शेअर आहेत आणि हे सर्व त्यांनी पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे मिळवले आहेत. तसेच दरवर्षी यांना 6 लाख रुपये डिव्हिडंड देखील मिळतो. इन्फोसिस कंपनीच्या मालकांची मुलगी अक्षता मूर्ती यांना 2022 मध्ये 126 करोडचा फक्त डिव्हिडंड मिळाला होता. 126 करोडवर किती शून्य असतात? प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर ही आहे शेअर मार्केटची ताकद. याउलट शेअर मार्केटमध्ये उद्ध्वस्त झालेली लोक पण खूप जास्त आहेत. शेअर मार्केटमध्ये सक्सेस होण्यासाठी डिसिप्लिन आणि पेशन्स खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेअर मार्केटचा अभ्यास देखील खूप महत्त्वाचा आहे. शेअर मार्केटमध्ये आपण करोडपती तर बनू शकतो, पण त्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते. तुम्ही जर शेअर मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आजच अपस्टॉकमध्ये आपले अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही फक्त 2 तासात आपले अकाउंट ओपन करू शकता. तर मित्रांनो, हे होते पैशाला कामाला लावण्याचे 10 मार्ग. तुम्हाला अजून कोणते मार्ग माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थसाक्षर व्हा. टेक केअर.